ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आज आहे मोत्याची साडी पिन पार्ट 5 आणि आपण बघत आहोत मोत्यांची साडी पिन. ही एवढी रॉयल आपल्याला साडी पिन आपल्या समोर दिसत आहे. ती आपण घरच्या घरी असलेल्या सामानांपासून बनवू शकतोय. अगदी घरात अवेलेबल असलेली सेफ्टी पिन आणि मोती ह्यांपासून आपण हे डिझाईन बनवलेलं आहे. तर सुरुवात करूया आजच्या ह्या डिझाईनला. आणि मुख्य म्हणजे आपण जसं नेहमीच एक डिझाईन बघताना 3 ते 4 डिझाईन्स बघतो, तशी आज सुद्धा आपण टोटल 4 डिझाईन्स बघणार आहोत हे एक सिंगल डिझाईन बघताना. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला ही 4 डिझाईन्स वेगवेगळी अतिशय रॉयल अशी कशी तयार होतात हे समजणार आहे. तर नेहमीप्रमाणे आपण आपल्या सेफ्टी पिनला धागा जोडून सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आपण सुईमध्ये घेतले 4 मोती. आपली शॉपिंग लिस्ट आपण स्क्रीनवर बघू शकता. तर त्या लिस्ट प्रमाणे आपण ह्या मोत्यांच्या साइजेस सगळ्या घेणार आहोत. तर इथे आपण 4 मोत्यांचं एक फूल तयार केलं आणि त्या फुलाचा आकार आपण सिक्युअर केला, त्याला व्यवस्थित गाठ मारून. आणि या फुलाला आपण आपल्या पिन सोबत जोडून घेतो. सुई पिन एकदा पिन मधून आणि एकदा मोत्यामधून बाहेर काढून. तर इथे आपलं एक टोक जसं आपण पिन सोबत जोडून घेतलं, तसंच आपण दुसरं टोक सुद्धा फुलाचं पिन सोबत जोडून घेणार आहोत. सुई आपली एकदा मोत्यातून पास करणार, एकदा पिन मधून पास करणार आणि अशा प्रकारे आपण प्रत्येक फूल हे पिन सोबत जोडून घेणार आहोत. फूल जोडताना आपण त्या फुलाची दोन्ही टोकांची 2 मोती अशी पिन सोबत जोडून घेणार. तर आता दरवेळेस आपण 3-3 मोती सुईमध्ये घेऊन ही फुलांची साखळी वाढवणार आहोत आणि पूर्ण पिनवर आपण अशी फुलांची साखळी तयार करणार आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक फूल आपण पिन सोबत जोडून घेणार व्यवस्थित, सुई ही मोत्यामधून आणि पिन मधून पास करून. आपण ठुशी सिरीज बघितली तर आपल्याला आठवत असेल, हे सेम डिझाईन आपण आपल्या बेसिक ठुशीमध्ये केलेलं आहे. तर आजची ही पिन आपली मॅचिंग होणार आहे आपल्या बेसिक ठुशीला, ठुशी पार्ट 1 आणि ठुशी पार्ट 2 ला. अशीच घरच्या घरी करण्यासारखी डिझाईन्स जे आपण घरी बसून घरी असलेल्या सामानांपासून करू शकतो, अशी दागिन्यांची डिझाईन्स आपण आपल्या ह्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बघत असतो. म्हणूनच आतापर्यंत हे डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ह्या व्हिडिओला शेअर सुद्धा करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने आपण घरी बसून कसे तयार करू शकतो, तेही घरच्या सामानापासून, जेही आपल्याला इझिली अवेलेबल आहे घरच्या घरी सामान, त्यापासून कसे तयार करू शकतो दागिने आणि त्यातही वेगवेगळे मॅचिंग सेट कसे करू शकतो ह्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि ही आपली पूर्ण फुलांची साखळी आपल्या पिनवर तयार होत आहे आणि हे आहे आपलं डिझाईन नंबर 1, आजच्या दिवशीचं डिझाईन नंबर 1, ज्याला आपण आपल्या बेसिक ठुशी सोबत मॅचिंग करणार आहोत, कारण हे सेम डिझाईन आपण आपल्या बेसिक ठुशीमध्ये केलं होतं. आता ह्याला अजून रॉयल टच देण्यासाठी आपण ह्या फुलांच्या सेंटरला एक गोल्डन बीड लावून घेणार आहोत. आपण या ठिकाणी जे मोती यूज केले ते 6 मिलीमीटर साईजचे, जो सेंटरला आपण गोल्डन बीड लावून घेत आहोत तो आहे आपला 3 मिलीमीटर साईजचा. तर अशा गोल्डन बीडला मध्यभागी लावल्यामुळे त्या फुलांचा एक रॉयलनेस, एक रिच लुक त्या पिनला तयार होत आहे आणि ती पिन अजूनच रॉयल दिसत आहे. आणि हे असं गोल्डन बीड सोबत रॉयल पिनचा लुक हे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 2, जे की गोल्डन मोत्यांमुळे अजूनच रॉयल झालेलं आहे आणि कोणत्याही आपल्या साडीची शोभा ह्या पिनमुळे नक्कीच वाढणार आहे. हे आहे आपलं आजचं डिझाईन नंबर 2. आपण बघू शकता आपलं प्रत्येक फूल हे पिन सोबत व्यवस्थित जोडलं गेलेलं आहे आणि म्हणून आपण इझिली ही पिन वापरू शकतोय. अतिशय व्यवस्थितपणे आपण कशीही हँडल करू शकतोय ही पिन. साडीला व्यवस्थित लावल्या जाणार आहे, आणखीन आपल्या साडीला कोणत्याही प्रकारची हानी पोचणार नाही ह्या पिनमुळे, कारण आपल्या सेफ्टी पिन हा आपण व्यवस्थित बघून घेत असतो. त्यामुळे आपल्या माहिती असलेल्या सेफ्टी पिन ज्यांची टोकं व्यवस्थित आहेत, कारण साड्यांचे कापड हे नाजूक असतात, त्यांच्यासाठी आपल्याला अतिशय धारदार असे सेफ्टी पिन्स लागतात किंवा साडी पिन्स लागतात. आता इथे आपण सेफ्टी पिन्स ह्या प्रॉपर सेफ्टी पिन्स यूज करत आहोत, त्यामुळे आपल्याला साडीला इजा न होता आपल्या साडीचा लुक आपण ह्या साडी पिननी वाढवू शकतो, अशा पिन्स आपण बनवत आहोत. आता ह्या फुलांचा रॉयल लुक अजूनच वाढवण्यासाठी आपण 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स आपल्या फुलांच्या बाजूच्या लाईनला, दोन फुलांच्या मध्ये जो गॅप आहे त्यामध्ये प्लेस करत आहोत. सुई एका मोत्यामधून बाहेर काढणार, एक गोल्डन बीड घेणार आणि सुई पुढच्या मोत्यामधून
पुन्हा बाहेर काढणार. म्हणजे अशा प्रकारे त्या गॅपमध्ये आपण एक एक गोल्डन बीड ठेवत आहोत, प्लेस करत आहोत. त्यांनी आपल्या पिनचा रॉयल लुक अजूनच वाढत आहे. आता हे जसं एका बाजूला केलं तशीच दुसरी बाजू सुद्धा आपण गॅप्स भरून काढणार गोल्डन बीड्सनी. आणि हे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 3. आपण बघू शकता जसे जसे गोल्डन बीड्स आपण गॅप्समध्ये लावत जातोय तसं तसं ह्या पिनचा रॉयल लुक हा अजूनच वाढत आहे. आणि हे डिझाईन जर आतापर्यंत आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या ओळखीच्यांसोबत. आणखीन आपलं ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल आणि खूप लोकांना माहिती होईल की आपण आपले महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने हे घरच्या घरी कसे बनवू शकतो ते. आता ह्या पिनचा रॉयल लुक अजूनच आपण वाढवणार आहोत एक गोल्डन मोत्यांची झालर तयार करून. आता ही गोल्डन मोत्यांची झालर कशी तयार करायची, तर एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आणि त्यामध्ये 3 गोल्डन मोती घेणार आणि समोरच्या गोल्डन मोत्यातून पुन्हा सुई बाहेर काढणार. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक मोत्याभोवती आपल्याला एक गोल्डन झालर दिसत आहे, ज्याने की ह्या पिनचा लुक हा अजूनच रॉयल झालेला आहे. अतिशय सुंदर, अतिशय रॉयल अशी घरच्या घरी आपण ही पिन तयार केलेली आहे, जी की आपल्या कोणत्याही फंक्शन्समध्ये आपल्या साडीचा लुक हा अतिशय जास्त वाढवणार आहे. तर इथे आपलं आजचं हे डिझाईन कंप्लीट झालेलं आहे. म्हणून आपण आता ह्या दोऱ्याला व्यवस्थित गाठ मारून घेणार. सुई पुढच्या 2-3 मोत्यांमधून पास करणार, म्हणजे ती गाठ सिक्युअर राहते. आणि मग आपला हा एक्स्ट्रा धागा कट करून घेणार. आणि अशा प्रकारे आपण आज एका साडी पिन तयार करताना 4 डिझाईन्स बघितलेली आहेत साडी पिनची. आणि प्रत्येक डिझाईन हे तेवढंच रॉयल, तेवढंच सुंदर आहे. आणि आपण बघू शकता अतिशय इझिली आपण ही पिन ओपन करू शकतो, क्लोज करू शकतो. आणखीन ही सेफ्टी पिन आपण वापरल्यामुळे आपल्या साडीला कोणत्याही प्रकारची हानी पोचत नाही आहे कपड्याला. साडीचा कापड व्यवस्थित राहतोय. आपण कितींदाही साडी पिन कापडाला लावली, साडीला लावली तरीही कापड जसंच्या तसं राहतंय, कारण आजकाल आपल्या साड्या ह्या अतिशय डिझायनर, अतिशय नाजूक अशा असतात, ज्यांना जपावं लागतं. इथे बघा आपण साडीला साडी पिन लावत आहोत. अतिशय इझिली आपण साडी पिन ही ओपन करू शकतो, आपल्या साडीला इझिली लावू शकतो आणि आपल्या साडीचा लुक हा अगदी रॉयल झालेला आहे आपण साडी पिन ही साडीला लावल्यावर. तर अशाच प्रकारची पारंपरिक, नाविन्यपूर्ण आणि ट्रेंडी अशी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या आपल्या सिरीजमध्ये बघत असतो. आपण या सिरीजच्या आधी ठुशी सिरीज बघितली, पैंजण सिरीज बघितली आणि आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये आपण कर्णफुले, बांगड्या आणि बाजूबंद सुद्धा बघितलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्लेलिस्ट मी ह्या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. नक्की बघून घ्या, म्हणजे आपले मॅचिंग सेट कसे बनतात हे सगळ्यांना आपल्याला कळेल, लक्षात येईल. आणि पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. कमेंटमध्ये लिहा या सिरीज नंतर, म्हणजे मोत्याची साडी पिन ही जी सिरीज सुरू आहे त्या सिरीज नंतर आपल्याला कोणत्या मोत्यांच्या दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन्स बघायला आवडतील. आजचं हे डिझाईन आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या ओळखींच्यांसोबत. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स. थँक्यू फॉर वॉचिंग.